तब्बल 29-30 वर्षानंतर आमचं गेट टुगेदर झालं. आम्ही शाळेच्या गेटवरती आलो. रांगोळीने मस्त असं आमचं स्वागत केलं गेलं. नंतर एक एक मुली यायला सुरुवात झाली. हळूहळू सगळ्या जणी गोळ्या झाल्या. सुरुवातीला आम्ही डायरेक्ट शाळेकडे वळलो. ही पहा आमची शाळा. तर आम्ही इथे 5वी ते 10वी पर्यंत शिकलो. तर शाळा पाहून अगदी मन भरून आलं. इथे लहानपण आमचं गेलं. खूप साऱ्या आठवणी जाग्या झाल्या. नंतर सगळ्या मुली गोळा झाल्या, मुलं गोळा झाली. गप्पा गोष्टी मजा मस्तीत वेळ जात होता. एकमेकींना ओळखी करून देण्यामध्ये वेळ जात होता. तसंच मुलांच्या सुद्धा गप्पा चालू होत्या, ओळखी चालू होत्या. कारण 30 वर्षानंतर भेटल्यानंतर कोणच ओळखायला येत नव्हतं. कारण प्रत्येक जण बदललेलं होतं. तर प्रत्येकीनं आपापली ओळख करून दिली. सगळ्या मुलांची ओळख करून घेतली. तर अशी मजा मस्तीत वेळ जात होती. नंतर वेळ झाली वर्गाचे उद्घाटन करण्याची. तर आम्ही ज्या वर्गामध्ये शिकलो त्या वर्गाचे उद्घाटन आम्ही सुरुवातीला केलं. तर सगळे अगदी रांगेत वर्गाकडे निघाले आणि सगळे जे आमचे शिक्षक होते, आता सध्या ते रिटायर झाले आहेत, तरीही रिटायर शिक्षकांना आम्ही बोलवलं होतं आणि रिटायर शिक्षकांच्या हस्ते वर्गाचं उद्घाटन केलं गेलं. उद्घाटन झाल्यानंतर सगळेजण वर्गामध्ये जाऊन बसले. तर प्रत्येक जण आपापल्या बेंचवरती जाऊन बसलं होतं. कारण जी आपली पहिली जागा होती त्याच जागी प्रत्येकाने जाऊन बसायचं असं सगळ्यांना सांगितलं गेलं आणि आमचे शिक्षक आमच्या समोर म्हणजेच त्यांच्या जागेवरती बसले होते. सगळे शिक्षक गोळा झाले होते. त्याचबरोबर गप्पा गोष्टी सुरू होत्या. काही जण लेक्चर देत होतं, काही जण ओळखी सांगत होतं. तर इथेच आमच्या सगळ्यांच्या ओळखी सुद्धा झाल्या आणि प्रत्येक मुलीने आपली उभा राहून ओळख करून दिली. प्रत्येकीने आपलं नाव, गाव, पत्ता, मुलं किती आहेत, आपण काय करतो हे व्यवस्थित सांगितलं गेलं. कारण नवीन खूप दिवसांनी भेट झाली आणि कोण कुठे आहे, काय करतो हे कुणालाच माहित नव्हतं. त्यामुळे सगळ्यांनी आपापली ओळख करून दिली. तर इतकं छान या वर्गात बसल्यानंतर वाटत होतं. खूप साऱ्या जुन्या आठवणी जाग्या होत होत्या. शिक्षकांनी छड्या मारलेले त्याची आठवण होत होती. शिक्षा दिलेली त्याची आठवण होत होती. एकदम मस्त असं आपलं आयुष्य कसं गेलं हे परत परत डोळ्यासमोर येत होतं. शाळा म्हणजेच खेळ, अल्लडपणा. शाळा म्हणजेच शिक्षण, संस्कार. शाळा म्हणजेच मस्ती, मजा. अशा कितीतरी गोष्टी आहेत त्या शाळेमध्ये होऊन गेलेल्या असतात. तर अशा पद्धतीने प्रत्येक मुलीने उभा राहून आपली आपली ओळख सांगितली. सगळ्यांनी मुलींनी ओळख सांगितल्यानंतर प्रत्येक जण टाळ्या वाजवून आमचं स्वागत करत होतं आणि खूप छान वाटत होतं. हा क्षण डोळ्यात साठवून ठेवावा असं वाटत होतं. प्रत्येकीची ओळख झाली. प्रत्येकीने आपली मुलं काय करतात, आपण कुठे असतो हे सगळं सांगितलं. मुलं मात्र काहीतरी जुन्या आठवणी काढून मध्येच काहीतरी बोलत होते आणि मोठमोठ्याने हसत होते. त्यात वेळ जात होता. सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत आमचा सगळा वेळ कसा जात होता ते आम्हाला समजत नव्हतं. तर अशा पद्धतीने सगळ्यांची ओळख करून झाली. मुलांनी सुद्धा त्यांची ओळख करून दिली. त्याचबरोबर खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मन प्रसन्न झालं. सगळ्यांशी बोलून मन हलकं झालं होतं. खूप छान दिवस गेला. असे क्षण पुन्हा पुन्हा यावे असं वाटत होतं. खूप मस्त अशी आजचा हा सोहळा झाला आहे. तर आजच्या या सोहळ्यासाठी खास जी गावची प्रॉपर मुलं राहत होती तिथल्या मुलांनी सगळे नियोजन केले होते. नियोजन एकदम मस्त झाले होते. वर्गातून बाहेर येताना शिक्षकाने आम्हाला छड्या दिल्या. तर छड्या देताना शिक्षकांचे हात सुद्धा थरथर कापत होते. कारण शिक्षकांचं वय झालं होतं आणि मुलं सुद्धा मोठी झाली होती. तर मोठ्या मुलांना छडी मारताना शिक्षकांचे हात धजावत होते.
तर अशा पद्धतीने सगळ्यांनी मजा घेतली. छड्या घ्यायला सुद्धा एक आनंद होता. खूप मजा मस्ती झाली. सगळेजण पुन्हा स्टेजकडे वळाले आणि स्टेजच्या जवळ समोर गोळा झाले. प्रत्येक जण शिक्षकाला पाहून खूप आनंदी होत होता. पहिले दिवस पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होते. प्रत्येक जण शिक्षकांचे आशीर्वाद घेत होते आणि खूप उत्साहाने छड्या घेत होते. तर अशा पद्धतीने सगळ्यांच्या छड्या झाल्या आणि आम्ही सगळे परत स्टेजकडे गेलो. स्टेजच्या बाजूला गेल्यानंतर तिथे सगळ्यांचे सत्कार केले गेले. मुलींना फेटे बांधले गेले, मुलांना फेटे बांधले गेले. तर फेटे बांधून सत्कार करण्यात आले. प्रत्येक मुलीला बोलवून शिक्षकांचे सुरुवातीला सत्कार केले आणि नंतर मुलीला सुद्धा सन्मान चिन्ह, गुलाबाचे फूल, नारळ आणि त्याचबरोबर एक जेवणाचा डबा असं देऊन मुलींचे सुद्धा सत्कार करण्यात आले. खूप छान वाटत होतं, आनंद होत होता. प्रत्येकीनं हळदी कुंकू लावून एकमेकींचे सत्कार केले आणि नंतर शिक्षकांचे सुद्धा सत्कार झाले, मुलांचेही सत्कार झाले. त्याचबरोबर भाषणं झाली. काही मुलांनी जुन्या आठवणी जाग्या केल्या. सगळं व्यवस्थित पार पडलं. आता खूप सारा वेळ गप्पात गेला. आता पोटोबाची वेळ झाली. नंतर आम्ही सगळ्यांनी जाऊन भरपूर असं मस्त मन भरून जेवण केलं. आता शेवटची वेळ आली. फोटो सेशन चालू झालं. सगळ्यांचे फोटो काढून झाले. व्यवस्थित बसून काढून झाले. मुलींनी आपापल्या जवळच्या मैत्रिणी घेऊन फोटो काढले. मुलांनीही त्या पद्धतीने व्यवस्थित सगळ्यांनी फोटो काढले. तर हे आनंदाचे क्षण आयुष्यभर डोळ्यात टिपावेत असे होते. तर खूप अविस्मरणीय असा हा आजचा सोहळा परिपूर्ण पार पडला. खरंच त्यांचे खूप खूप आभार, ज्यांनी हे गेट टुगेदरचं नियोजन केलं, आयोजन केलं आणि ते मस्त असं पार पडलं गेलं. सगळ्यांचे फोटो झाले, ग्रुप फोटो झाले. शिक्षकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांचे फोटो काढून झाले. आठवणी कायम डोळ्यात राहिल्या.